राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सर्व पक्षांसह अनेक अपक्षांनी अर्ज दाखल केलेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकूण 310 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी 107 तर पंचायत समितीसाठी 203 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. आज उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. छाननी प्रक्रियेदरम्यान 15 उमेदवारी अर्ज अपात्र ठरलेत. यामधील 14 उमेदवारी अर्जांमध्ये सूचक नसल्यानं ते अपात्र ठरवण्यात आलेत आणि एका उमेदवारानं उमेदवारी अर्जासोबत आवश्यक असलेलं जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळं तो अर्ज अपात्र ठरवण्यात आलाय. हा अर्ज कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी ओबीसी प्रवर्गातून श्रीकांत चव्हाण यांनी दाखल केला होता. तसंच 14 उमेदवारांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं 14 उमेदवारांचे पहिले अर्ज पात्र ठरलेत. उर्वरित केवळ एकाच उमेदवाराची उमेदवारी अपात्र ठरली आहे. आज अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज माघारी आणि अंतिम उमेदवार यादीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.